आणि यानंतर पुढची बातमी, मोदींच्या नाशिकमधल्या सभेमध्ये कांद्याच्या मुद्द्यावर घोषणा देणारा तरुण किरण सानप याने शरद पवारांची भेट घेतली। किरण सानप हा राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पदाधिकारी आहे। दरम्यान मोदींच्या सभेत घोषणाबाजी करणारा तरुण जर माझ्या पक्षाचा असेल तर मला त्याचा गर्व आहे असं वक्तव्य शरद पवारांनी केलं होतं। आणि त्यानंतर आज किरण सानप याने शरद पवारांची भेट घेतली आहे। त्यांच्या भेटीसाठी मी आलो, त्यांनी मला आशीर्वाद दिलेत आणि माझी सगळी विचारपूस केली, पोलीस स्टेशनमध्ये काही त्रास झाला का वगैरे, आणि मला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात। नाही, मला असं वाटतं की आमचा निफाड तालुका ही कांद्याची पंढरी आहे आणि ज्यावेळी पंतप्रधान इथे येतात त्यावेळी शेतकऱ्यांचा हा मोठा मुद्दा आहे। गेल्या काही महिन्यांपासून तो गाजतोय आणि कांदा विषयावर त्यांनी बोलण्याऐवजी धार्मिक तेढ निर्माण करण्यासारखे वक्तव्य केले। मी 15 मिनिटं त्यांचा वेट केला की ते कांदा विषयावर आत्ता तरी बोलतील, पण ते जाणवलं नाही की मला याच्यापुढे नंतर ते बोलतील आणि पर्यायाने मला न राहून हे सगळं करावं लागलं। मी त्यांना म्हटलं की तुम्ही कांद्यावर बोला। जय श्रीराम। भारत नाशिकमधल्या सभेचा हा व्हिडिओ आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा सुरू झाल्यानंतर किरण सानप यानं कांद्यासंदर्भात घोषणा द्यायला सुरुवात केलेली होती आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला सभास्थळावरून दूर नेलं होतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।